हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आय होप सगळे मजेत असणार आहेत आणि असेच आपले छान छान व्हिडिओज तुम्ही रेग्युलर बघत असणार आहेत. सो चला, आज सेकंड डे मम्मीकडे आली आहे. तर कालच्या दिवसभरात जे काय झालं तर ते तुमच्यासोबत शेअर केलं. आता दोन्ही पिल्लू पण बाहेर आहेत, पप्पांसोबत खेळतात आहे. तर आता आमचं जेवण वगैरे बनवायचं चाललं आहे. आणि हो, आज आत्तू वगैरे येणार आहेत, तर मग त्यासाठी ना इकडं जेवण बनवायची तयारी चालली आहे. इकडं मम्मी आहे, तिचं चाललंय काम करायचं, चिकन वगैरे साफ करते आहे. आणि आज घावणं बनवणार आहे मी. तर इकडे आहे ना घावणं बनवणार आहे. तर त्यासाठी जे मी नेहमीसारखं तांदूळ भिजवून तांदूळ वाटून घेत असते, तर ते तसंच बनवलं आहे. आणि आता घावणे एकीकडे बनवते आहे, मम्मी पण आहे सो मदतीला. त्यामुळे मम्मी चिकनचा रस्सा वगैरे सगळं काय असेल तर ते मम्मी बनवणार आहे. आणि इकडं मी आहे ना घावणे आणि भात वगैरे धुवून ठेवलं आहे. तर चला, आता आत्तू ते लोक आले तर ते तुम्हाला दाखवतेच पुढे व्हिडिओमध्ये. त्यामुळे ना असाच व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता स्वयंपाक सगळा बनवून झाला आहे. आणि इकडे आहे ना मी दाखवते, एक मिनटं. इकडे चिकनचा रस्सा बनला आहे, इकडे भात आणि इकडे घावणे. तर असा सगळा स्वयंपाक बनवून झाला. आता थोड्याच वेळात आत्तू ते लोक येतील. आणि माझा पण इतका अवतार बिघडला आहे ना, तर आता मी पण आवरून घेते आणि बाळांना पण चारून घेते. दोघं पण इतके जास्त खेळतात ते मागासपासून पप्पांसोबत. भरपूर जास्त खेळायचं चाललं आहे दोघांचं. तर आता मी पटपट आवरते आणि त्यानंतर मग बोलते. सो नंतर आत्तू आली आणि त्यानंतर मग सगळं जेवण वगैरे झालं. बाळांची जास्त गडबड चालू होती. बाबड काय ग? त्यानंतर मग नीरज पण कामावरून आला आणि मग हे तिन्ही पिल्लांचं त्याच्यासोबत हे असं खेळणं चालू होतं. तर स्वराज पण होता आणि शौर्य पण मस्त खेळत होते दोघंजण त्याच्यासोबत. त्यानंतर मग पप्पा झोपले होते कारण पप्पांना होती नाही. आणि ती तिन्ही पिल्लं पप्पांपासून काय हटायचं नावच घेत नव्हती, खेळत होते. आणि नीरज आता काय म्हणते बघा. मागच्या वेळेस कसा आला तू? नाही म्हणून आला का नाही? तर इकडे बाळांची मस्ती आणि नीरजची बडबड हे असं सगळं चालू होतं. आणि त्यानंतर मग आहे ना इथं माझा पिल्ला पण बसला आहे. पिल्लू होता इकडे आत्तू आहे, ताई आहे, सगळेजण बसले होते. थोडा वेळ गप्पा वगैरे मारल्या सगळ्यांनी. आणि शौर्य फार काही रुळत नव्हता, तर थोडासा त्याला झोप आली होती, त्यामुळे तो माझ्याजवळ येऊन बसला होता. तर मग असे आत्तू ते लोक आले होते आणि सगळ्यांचं मग असं बसलो बराच वेळ सगळेजण. आणि सगळ्यांचं असं प्लॅनिंग झालं की चला थोडंसं कुठेतरी जाऊयात फिरायला. म्हणून मग आहे ना इकडे एक मंदिर आहे, तर तिकडे चाललो आहे सगळेजण. तर आत्तू ते लोक येतात आहे. नीरज आणि शर्विल पुढे गेले ते रिक्षा आणायसाठी. सो आता मम्मी पण येते. आणि इकडे माझं शौर्य. कुठे चाललं शौर्य? जायचं आपल्याला. आणि झोप त्या दोघांची झाली आणि लगेचच घेऊन चालले दोघांना पण. तर आता नीरज येतोय, तोपर्यंत आम्ही इथं थांबलोय खाली. आणि इकडे कोण आहे? शौर्य. कुठे चाललंय? ओ, जायचं आपल्याला. सर तर मम्मा येते आहे, तर रिक्षा आली की निघू. तर चला, इथून पुढचा असंच ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघत राहा. चला, रिक्षा आली. चला, रिक्षात जायचे. चला. आणि रिक्षात बसल्यावर शौर्याला किती आनंद गाडीत होतोय बसेपर्यंत त्याच्या तोंडावर हसू नव्हतं. आता बघ कसं हसायला लागलं. शौर्य कुठे चाललं? शौर्य कुठे चालला? पुण्याला नंबर घे त्यांचा. आहे का नीरज? हां, नीरजकडे आहे. कुठे चालला तू शौर्य? ए शौर्य बाबडी, कुठे चालला? अशा बूम चालला कुठं? अशा त्यानंतर आला पिल्लू दादा आणि पिल्लूसोबत आम्ही निघालो मंदिरात जायला. तर इकडे शर्विलची तर मस्ती चालूच होती. सो मग निघालो आणि इकडं छान मंदिरात इतकं मस्त वातावरण झालं होतं. संध्याकाळचा टायमिंग होता, लाईट्स ऑलमोस्ट लागत होत्या सगळीकडे. आणि हा फाउंटेन खूप छान दिसतो. आणि संध्याकाळच्या म्हणजे रात्रीच्या अंधारात लाईट्स वगैरे लागलं तर अजूनच छान दिसतो. आणि शर्विलने असं काहीतरी पहिल्यांदा बघितलं होतं, त्यामुळे ते सुद्धा खूप छान एन्जॉय करत होते. आणि शौर्य मुळात थोडासा मागे लागला होता, त्याला रिक्षामध्येच जायचं होतं. पण नंतर फाउंटेन बघितल्यावरती तो पण खूप छान खेळायला लागला. आणि हा सगळा मंदिर परिसर आहे खूप सुंदर आहे. आणि काय आहे? अशा पाणी आहे. हां, वाव, काय पाणी आहे.
काय आहे? अरे पळ 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 पळ. तर आम्ही आलोय नारायणी धाम मंदिरमध्ये. इकडे माझा पिल्लू आहे आणि त्याची मम्मी पप्पा आतूचे लोक येतात आहे. इकडे मम्मी आहे आणि दोन्ही पिल्लू. चल हाय कर, चल हाय कर. तर आम्ही आलो इथं मंदिरात आणि इतका छान फाउंटेन आहे ना मागे. आणि आमची बबडू पण आली आहे. हाय. इकडे मागं आतूचे लोक पण येतात आहे दोन्ही जणी. तर आता इकडे मागं बॅक साईडला मंदिर आहे, तर तिथे जाऊ आता आम्ही. तर इतका सुंदर फाउंटेन, इतकं छान सगळी ग्रेनरी असून पण शौर्याला फक्त त्या खालच्या लाईटसोबत खेळायचं होतं. तर त्याचं लाईटसोबत खेळणं असंच चालू होतं. तोपर्यंत इकडे सगळेच आले होते, ताई, दादा आणि स्वराज पण वगैरे आला होता. तर मग सगळ्यांचे फोटोशूट वगैरे चालू झालं होतं. इकडे ताई, आत्तू आहे आणि बबडीसोबत मुख्यतः शर्विल खूप जास्त एन्जॉय करत होता आणि तिच्यासोबतच तो फिरत होता पूर्ण त्या प्रिमायसेसमध्ये. त्याला तिच्यासोबतच फिरायचं होतं. आणि हा शौर्य असा मात्र पोज देऊन थांबला होता. थोडेफार फोटोज घेतले त्यांचे आणि हा फाउंटेनपासून लांब यायचं त्यांचं काही मन होतच नव्हतं. दोघांना पण फक्त फाउंटेनच बघायचा होता. सो मग इकडे आहे ना शर्विल तर इतका छान एन्जॉय करत होता, त्याला ते नवीनच वाटत होतं कारण पहिल्यांदाच असं काहीतरी पाहिलं होतं. सो शर्विल तिथे बसला होता. तर मग म्हटलं चला यांचे दोघांचे फोटो काढून घ्यावे, पण शौर्यने काही अजिबात फोटो काढू दिलेत नाहीत व्यवस्थित. तर बबडीसोबत हे दोघं जण मस्त खेळत होते. तोपर्यंत आम्ही इकडे सगळेजण फोटोज वगैरे काढले, बसलो होतो. मम्मी, ताई, आत्तू असे सगळेजण बसलेत. इकडं दादा आणि ताई त्यांचं पण फोटोशूट चाललं होतं बाळाला घेऊन. त्यानंतर मग आम्ही निघालो मंदिरात जायला. तर इकडे ना मंदिरात जायच्या आधी पण सुंदर असे फाउंटेन्स आहेत आणि मंदिर तर इतकं सुंदर आहे ना, खूप सुंदर मंदिर आहे. आणि शौर्याचं मात्र आहे ना इथून निघायचंच मन नव्हतं फाउंटेनपासून. तर आत्ता फायनली इतका वेळ दोघं जण पण येतात मंदिरात खेळत होते, फाउंटेनपाशी खेळत होते. सो आता आम्ही मंदिरात चाललोय पाया पडायला. आणि इकडे शौर्य से हाय. ए काय इकडं काय काय राजू. आणि इतके छान फाउंटेन्स आहेत ना इकडे, खूप मस्त मस्त फाउंटेन आहे. आणि इथं पिल्लू आहे ना बघतच बसते. इकडे बघ. आणि इकडे स्वराज आणि पिल्लूचा पण फोटोशूट चाललाय. तर मंदिरात जाताना पण शर्विल आहे ना अजिबात माझ्याकडे नव्हता. शौर्याला ताई घेत होती पण तो काय तिच्याकडे पण गेला नाही म्हटला डिरेक्टली. तर तो माझ्याजवळच होता आणि शर्विल मात्र काय माझ्याजवळ यायचं नाव घेत नव्हता. तो आणि दिदी दोघं जणांचंच मस्त खेळायचं चाललं होतं. दोघं जण दिदीचा हात पकडूनच तो चालत होता सगळीकडे. आणि हे जे मंदिर आहे ना तर इथे ना 3 मूर्ती आहेत, श्रीरामांची, देवीची आणि नारायणी देवीची आणि गणपतीची. तर अशा 3 मूर्ती आहेत आणि पूर्ण सगळ्या मूर्त्या अशा खड्यांनी सजलेल्या आहेत. पण इथे ना फोटोशूट आणि व्हिडिओज वगैरे अलाउड नाही, त्यामुळं मी काय तिथे समोर जाऊन व्हिडिओज वगैरे घेतले नाही. तरी पण जेवढं जमलं तर तेवढं मी शूट केलं आहे. आणि खूप सुंदर परिसर आहे आणि एकदम शांत वाटतं त्या मंदिरात गेल्यावरती. इथे समोर देवीची मूर्ती आहे आणि पलीकडे रामाची आणि गणपतीची मूर्ती आहे. सो मग इकडे थोडा वेळ थांबलो आणि त्यानंतर दर्शन घेऊन निघालो खाली. आता खाली जाताना पण आहे ना शर्विलला आणि शौर्यला म्हटलं की चला सोबत घेऊन जाते दोघांना आणि थोडासा व्हिडिओ पण घेते. तर इकडे मी व्हिडिओ घेत होती, सोबतच बाकीचे सगळे पण आम्ही खाली निघालो होतो. दादा ताईंचं पण व्हिडिओ वगैरे घ्यायचं काम चाललं होतं. स्वराज तर फुल ऑन मस्ती करत होता, खूप जास्त नाचत होता तो. आणि त्यानंतर आहे ना शेजारीच गौशाला होती, तर तिथे पण निघालो होतो आम्ही बघायला. पण आतमध्ये जाऊन म्हटलं तसंही उशीर झाला होता. सो मग आतमध्ये जात तर ना इकडे छान गाई वगैरे असं सगळं काही होतं, त्यांना आपण चारा वगैरे पण देऊ शकतो. तर ते सगळं होतं आणि तिथून मग निघालो आम्ही पुन्हा मंदिराच्या समोरच्या साईडला, जिकडे की गार्डन वगैरे होतं. आणि हे संध्याकाळचं वातावरण इतकं सुंदर वाटतं, लाईट्स वगैरे लावल्या तर खूप छान वाटतं. आणि फाउंटेनमध्ये पण लाईट आहेत, सो त्या पण खूप छान वाटत होतं. त्यामुळे थोडा वेळ तिथं थांबलो आणि शौर्य पुन्हा जाताना त्या फाउंटेनपाशी थांबले होते, त्यांना तेच बघायचं होतं. सो त्यानंतर मग अजून पुढे गेलो आणि त्यानंतर आतूने शर्विलला घेतलं होतं, ती त्याला फाउंटेन दाखवत होती आणि तो पण मस्त एन्जॉय करत होता, त्यातल्या पाण्याला हात लावत होता. आणि त्यानंतर मग घेऊन गार्डनला गेले दोघा तिघांना पण त्या, आणि खूप जास्त खेळले. स्वराज पण खूप खेळला आणि शर्विल पण. शर्विलला तर घसरकुंडीच खेळायची होती आणि हे असं बदक होतं तर त्याच्यावरती पण बसायचं होतं.
अशी कोणतीच घसरकुंडी नव्हती की जिथे शर्विलला चढायचं नव्हतं. त्याचा कंटिन्यू असं चाललेलं की मला इकडे घेऊन चल, मला तिकडे घेऊन चल, हे असंच काम चालू होतं त्याचं. त्यानंतर मग आम्ही झोक्यावरती बसलो पिल्लू दादासोबत. शर्विलला पिल्लूनी घेतलं होतं आणि दोघे पण मस्त खेळत होते. तो म्हटलं थोडा वेळ त्यांना आहे ना झोक्यावरती पण खेळवावं. त्यानंतर शौर्य आजीसोबत आणि आत्या आजीसोबत दोघांसोबत पण आहे ना पाळण्यावरती बसला होता आणि त्याला ते पाळण्यावरती बसायचं पण खूप जास्त आवडत होता. तोपर्यंत शर्विल निघाला होता इकडे वरती चढायला आणि तो असा आहे ना की त्याला प्रत्येक ॲक्टिव्हिटी करायची असते. तर इकडे तो ना ते मोठे मुलं जे चढतात तर त्याच्यावरती त्याला चढायचं होतं. तो दादा त्याला चढवत होता. त्यानंतर मग म्हटलं की तिकडे ना ते राऊंडवाले डक्स होते तर त्याच्यावरती बसूयात म्हणून. तर मग तिकडं घेऊन गेलो आणि स्वराज आणि शर्विलच बसला. शौर्य तर माझा काय अशा गोष्टींवरती बसत नाही आणि अशा गोष्टी फारशा खेळत पण नाही. त्यांनी खेळली तर फक्त घसरकुंडी खेळत असतो. सो मग तिकडं त्याला नेलं आणि तिकडे पण दोघेजण मस्त खेळत बसले होते. अच्छा पकड ती तशामुळे पकड. अगं बाई येले वाकडं तिकडे होते. हा पकड. सडू नको पुढे सरकू नको. हा तिथंच पकड एकदम. नाही ते हालतंय ना का त्याच्यामुळे. 10 रुपये. आणि हे संध्याकाळचं वातावरण मंदिराचं किती छान दिसतंय बघू शकता तुम्ही. साईडला जे गार्डन आहे तर तिथे पण मस्त लाईट्स वगैरे आहेत आणि मुलं खेळत होते. तर आम्ही आता घरी निघालो आणि त्यानंतर मग आता बोलतो तुमच्यासोबत. काय करतो शरू? काय करतो? कुठे गेला होता शरू? गाडी खेळतोय. तू कुठे गेला होतास? बूम गेला होता ना? कसे गेला होता बूम? अच्छा कोण घेऊन गेलो होतं तुला बूम? तर मगाशीच जाऊन आलो. तर मगाशी जाऊन आलो. घरी यायला ऑलमोस्ट 7-7:30 झाले होते. त्यानंतर मग थोड्या वेळानंतर जेवण वगैरे झालं आणि आता झोपायला घेतलंय पिल्लांना. आणि ही पिल्लं इतकी जास्त मस्ती करत होते. खूप छान खेळले दोघांनी. तर फाउंटेन वगैरे खेळला आणि फाउंटेनमध्ये पण खूप छान एन्जॉय केलं दोघांनी. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय कर बडी. शरू बाय कर. बाय गुड नाईट. गुड नाईट.